नमस्कार मित्रांनो, ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमीमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण वनरक्षक भरतीमधील विश्लेषण पेपरमधील त्याचा पुढचा पार्ट या ठिकाणी बघणार आहोत। या आधीचे व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसतील तर ते प्लेलिस्टमध्ये जाऊन 1 ते 6 नंबरची सिरीज तुम्ही बघून घ्या। आज मी या ठिकाणी पुढचा ॲनालिसिस या ठिकाणी सुरू करणार आहे। चला तर मग मी या ठिकाणी सुरुवात करते। प्रश्न बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती व्याघ्र प्रकल्प आहेत? पर्याय आहेत 17, 6, 9, 10। या प्रश्नाचं उत्तर 6 पर्याय बी असं या ठिकाणी येतं। महाराष्ट्रामध्ये 6 व्याघ्र प्रकल्प आहेत। बघा, भारतामध्ये 1973 साली व्याघ्र प्रकल्पाची सुरुवात झालेली आहे आणि जर बघितलं तर 6 व्याघ्र प्रकल्प हे महाराष्ट्रामध्ये आहेत आणि त्याच्यामध्ये जर ते 6 व्याघ्र प्रकल्प आपण बघितले तर बघा त्याच्यामध्ये कोणकोणतं येतं। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प येतोय, त्याच्यामध्ये पेन्स व्याघ्र प्रकल्प येतोय, त्यानंतर मेळघाट व्याघ्र प्रकल्प, नावं लक्षात ठेवा, सह्याद्री, त्यानंतर येतोय नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प, त्यानंतर बोर व्याघ्र प्रकल्प, त्यानंतर जो अशा प्रकारे हे जे 6 व्याघ्र प्रकल्प आहेत ते या ठिकाणी येत आहेत। तर यांची नावं तुम्ही इथे लक्षात ठेवा। महाराष्ट्रामध्ये 6 व्याघ्र प्रकल्प आहेत। पुढे बघा, पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिली यशस्वी भूमिगत अणुबॉम्ब चाचणी डॅश डॅश येथे केली गेली होती। त्यासाठीचे पर्याय बघा, पोखरण राजस्थान, कच्छ गुजरात, बारमेर राजस्थान, हिसार हरियाणा। या प्रश्नाचं उत्तर पोखरण राजस्थान असं या ठिकाणी येईल। या ठिकाणी भारतातील पहिली यशस्वी भूमिगत अणुबॉम्ब चाचणी जी आहे ती झालेली आहे। तर बघा, 18 मे 1974 रोजी ही जी चाचणी अणुबॉम्बची आहे ती पोखरण राजस्थान या ठिकाणी झालेली होती आणि हे जे ठिकाण आहे पोखरण ते राजस्थानमध्ये जैसलमेर हा जिल्हा आहे त्या ठिकाणी हे येतं। तर हे इथे लक्षात ठेवा। पुढे बघा, महाराष्ट्र राज्यात एकूण किती जिल्हे आहेत? त्यासाठीचं पर्याय बघा, पर्याय ए 32, बी 34, सी 36, डी 38। तर या प्रश्नाचं उत्तर सी 36 असं या ठिकाणी येईल। 36 जिल्हे जे आहेत ते महाराष्ट्रामध्ये आहेत। बघा, आपलं महाराष्ट्र जे राज्य आहे त्याची जी निर्मिती आहे ती झालेली आहे 1 मे 1960 रोजी आणि 2017 हे जे साल आहे त्या सालापासून महाराष्ट्र जे राज्य आहे त्या राज्यामध्ये एकूण जे जिल्हे आहेत ते 36 झालेले आहेत। तर इथे हे तुम्ही लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये विक्रमशिला गांगेय डॉल्फिन अभयारण्य आहे? त्यासाठीचं पर्याय बघा, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल। बिहार पर्याय सी असं या ठिकाणी असं उत्तर येईल। बिहार या ठिकाणी विक्रमशिला गांगेय डॉल्फिन अभयारण्य आहे। बघा, हे जे डॉल्फिन अभयारण्य आहे त्याची जी घोषणा आहे ती कधी करण्यात आलेली आहे? तर बघा, 7 ऑगस्ट 1991 रोजी डॉल्फिन अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आलेलं होतं आणि हे जे अभयारण्य आहे त्याच्यामध्ये गोड पाण्यातील जे कासव आहेत ते त्या ठिकाणी निवास करतात आणि 135 प्रजाती ज्या आहेत त्या 31 प्रजातींचे जीव त्या ठिकाणी राहतात त्या पाण्यामध्ये। तर हे तिथे लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न आहे, भारतातील प्रथम महिला शिक्षक कोण मानल्या जातात? त्यासाठीचं पर्याय बघा, सावित्रीबाई फुले, पंडिता रमाबाई रानडे, सरोजिनी नायडू। या प्रश्नाचं उत्तर सावित्रीबाई फुले पर्याय ए असं या ठिकाणी येईल। सावित्रीबाई फुले या ज्या होत्या त्या भारतातील प्रथम महिला शिक्षक मानल्या गेलेल्या आहेत। त्या एक समाजसुधारक होत्या, एक मराठी कवयित्री अशी त्यांची ओळख राहिलेली आहे। एक त्या महिला शिक्षक होत्या, त्यांच्यामुळेच आज मुली ज्या शिक्षण घेत आहेत आज त्याची जी सुरुवात आहे ती सावित्रीबाई फुले यांनी केलेली आहे। त्यांनी त्यांचे पती महात्मा फुले
यांच्यासोबत मिळून त्या ठिकाणी महिलांसाठी त्यांच्या शिक्षणासाठी कार्य केलेले आहे. त्यांनी 1852मध्ये बालिकांसाठी एक विद्यालय त्याची स्थापना केलेली आहे आणि महिलांसाठी जे आहे त्यांचं कार्य ते या ठिकाणी खूप मोलाचं आहे. तर हे लक्षात ठेवा इथे. पुढे बघा, पुढीलपैकी कोणता मूलभूत अधिकार नाही आहे त्यासाठीचे पर्याय बघा. धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क, समानतेचा हक्क, सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क, मालमत्तेचा हक्क. या प्रश्नाचं उत्तर मालमत्तेचा हक्क असं या ठिकाणी येतं. मालमत्तेचा जो हक्क आहे तो या ठिकाणी मूलभूत अधिकार नाही आहे. आणि पर्यायामध्ये बघितलं तर धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क, समानतेचा हक्क, सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क हे जे आहेत ते मूलभूत अधिकार आहेत. मालमत्तेचा हक्क जो आहे तो या ठिकाणी मूलभूत अधिकारामध्ये येत नाही आहे. बघा, मालमत्तेचा जो हक्क आहे तो जो 44व्या संविधानिक दुरुस्तीनुसार मूलभूत अधिकारामधून त्याला काढण्यात आलेला आहे. तर हे लक्षात ठेवा, कोणत्या दुरुस्तीनुसार, तर 44व्या संविधानिक दुरुस्तीनुसार मूलभूत अधिकारांमधून त्याला वगळण्यात आलेला आहे. असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की कोणत्या संविधानिक दुरुस्तीनुसार मालमत्तेचा हक्क काढलेला आहे. तर 44व्या दुरुस्तीनुसार मूलभूत अधिकारातून त्याला वगळण्यात आलेला आहे. आणि आज जर बघितलं तर एक कायदेशीर अधिकार, एक कायदेशीर हक्क, कायदेशीर अधिकार म्हणून त्याची नमूद जी आहे ती करण्यात आलेली आहे. तर इथे लक्षात ठेवायचं आहे, कायदेशीर हक्क म्हणून त्याची नमूद आहे. पुढे बघा, महात्मा गांधींचे राजकीय गुरु कोण होते त्यासाठीचे पर्याय आहेत. गोपाळकृष्ण गोखले, दादाभाई नौरोजी, लाला लजपत राय, महादेव गोविंद रानडे. या प्रश्नाचं उत्तर गोपाळकृष्ण गोखले असं या ठिकाणी येईल. गोपाळकृष्ण गोखले हे जे आहेत ते महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु होते. बघा, भारताचे एक स्वतंत्र सेनानी ते राहिलेले आहेत, समाजसेवक ते होते, तसेच एक थोर विचारक आणि एक सुधारक म्हणून त्यांची ओळख त्या काळी होती. बघा, ते जे होते ते महादेव गोविंद रानडे यांचे शिष्य ते होते. तर हे पण इथे लक्षात ठेवा. त्यांना भारताचं ग्लॅडस्टोन म्हणून त्या काळी ओळखलं जायचं. ग्लॅडस्टोन म्हणून तेव्हा त्यांना ओळखलं जायचं भारताचं. तर इथेही लक्षात ठेवायचं. पुढे बघा, भारतात सांची महासूप कोठे आहे. पर्याय आहेत उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश. या प्रश्नाचं उत्तर मध्य प्रदेश असं या ठिकाणी येतं. मध्य प्रदेश या ठिकाणी सांची महासूप आहे. या ठिकाणी बघा, तुम्हाला एक फोटो दिसत असेल, त्याच्यामध्ये हा जो आहे तो सांची स्तूप आहे. तर बघा, हा जो सांची महास्तूप आहे तो भारतामधील एक प्रसिद्ध बौद्ध स्मारक आहे. सांची स्तूप जो आहे तो प्रेम, शांती, विश्वास, साहस याचं प्रतीक आहे. मौर्य सम्राट अशोक यांनी त्याची निर्मिती केलेली आहे. तर हे इथे लक्षात ठेवा, मौर्य सम्राट अशोक यांनी त्याची निर्मिती केलेली आहे. पुढचा प्रश्न बघा, शिवाजी महाराजांच्या मराठा साम्राज्याची राजधानी कोणती होती त्यासाठीचे पर्याय बघा. नाशिक, रायगड, पुरंदर, जळगाव. तर या प्रश्नाचं उत्तर रायगड असं या ठिकाणी येईल. शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्याची जी राजधानी आहे ती रायगड अशी त्या ठिकाणी नेमलेली होती. तर हे इथे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. या ठिकाणी बघा, तुम्हाला दिसत असेल रायगड किल्ला चित्रामध्ये, अशा प्रकारे तो दिसतो. तसेच बघा, नकाशामध्ये रायगड किल्ला हा जो आहे तो भारताच्या महाराष्ट्र राज्यामधील डोंगरी किल्ला म्हणून ओळखला जातो. एक डोंगरी किल्ला आहे तो. तसेच बघा, रायगड किल्ल्याची जर उंची बघितली तर ती आहे 820 मीटर, तेवढी त्याची उंची आहे. आणि जर त्याची 2700 फूट एवढा तो आहे. तर हे इथं लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. आणि बघा, रायगड जो किल्ला आहे त्याची जर स्थापना बघितली तर ती झालेली आहे 1030 मध्ये. तर हे इथं लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. पुढचा प्रश्न बघा,
पुढचा प्रश्न आहे, वनस्पती आणि प्राणी यांचे त्यांच्या नैसर्गिक निवासस्थानापासून दूर केलेले संवर्धन डॅश डॅशच्या अंतर्गत येते. पर्याय बघा, इन सिटू संवर्धन, एक्स सिटू संवर्धन, अभयारण्य, वरीलपैकी सर्व. तर एक्स सिटू संवर्धन असं या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर येईल. बघा, वनस्पती आणि प्राणी यांचे त्यांच्या नैसर्गिक निवासस्थानापासून दूर केलेले संवर्धन हे एक्स सिटू संवर्धनच्या अंतर्गत त्या ठिकाणी येतं. बघा, हा एक संवर्धनाचा मोड आहे ज्याच्यामध्ये काय असतं की प्रजातींचं संरक्षण त्यांच्या नैसर्गिक निवासस्थानाबाहेर केलं जातं. म्हणजे त्यांचं जे एक नैसर्गिक निवासस्थान असतं त्याच्या बाहेर प्रजातींचं संरक्षण त्या ठिकाणी केलं जातं. आणि नमुना तयार करणं, हस्तांतरण करणं आणि त्याच्या नैसर्गिक निवासस्थानामधून लक्ष्य टॅक्स साठा करणं या गोष्टींचा समावेश त्या ठिकाणी होत असतो. तर त्याच्यामध्ये नेमकं नमुना तयार केला जातो, त्याचं हस्तांतरण केलं जातं आणि नैसर्गिक निवासस्थानामधून लक्ष्य टॅक्स साठा करणं या सर्व गोष्टी त्या ठिकाणी येतात. तर इथे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. वनरक्षक भरतीची तयारी करणारी जी काही मुलं आहेत त्यांच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत टेस्ट सिरीज, वनरक्षक ऑनलाईन टेस्ट सिरीज. ही सिरीज तुम्हाला OOAcademy हे जे ॲप आहे त्याच्यामधून मिळून जाईल. हे ॲप तुम्हाला प्लेस्टोअरवरती जाऊन डाउनलोड करून घ्यायचं आहे किंवा या ठिकाणी तुम्हाला इथे कोड दिसतोय तो तुम्हाला तिथे स्कॅन करायचा आहे आणि ते जे ॲप आहे ते तिथे तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. वनरक्षक ऑनलाईन टेस्ट सिरीज जी आहे ती तुम्हाला त्या ॲपमध्ये सोडवता येईल. ह्या टेस्ट सिरीजची वैशिष्ट्ये काय आहेत ते बघा. या टेस्टमध्ये ॲप सोडवायची आहे तुम्हाला. याच्यामध्ये काय आहे तर ऑनलाईन एक्झामप्रमाणे टेस्टच त्या ठिकाणी उपलब्ध असतील आणि तुम्हाला त्याचं जे काही प्रश्नपत्रिका आहेत OMR शीटमध्ये PDF स्वरूपामध्ये अवेलेबल करून दिल्या जातील. प्रत्येक एक्झाम्ससाठी एक टेस्ट पॅनल उपलब्ध करून दिलं जाईल. तसेच प्रत्येक जी उत्तरपत्रिका आहे तिच्यामध्ये विश्लेषण पण त्या ठिकाणी तुम्हाला मिळून जाईल आणि वर्षभर ही जी प्रश्नपत्रिका आहेत तर तुम्हाला ऑनलाईन टेस्ट वर्षभर त्या ठिकाणी अवेलेबल असतील, उपलब्ध असतील. तुम्ही कितीही वेळा ऑनलाईन या टेस्ट त्या ठिकाणी सोडवू शकता. अशी या प्रकारे या टेस्टची ही वैशिष्ट्ये आहेत. बघा, आत्ताच तुम्ही बघत असाल UPSCची एक्झाम झालेली आहे. MPSCची एक्झामचे हॉल तिकीट्स आलेले आहेत. राज्यसेवेचा पेपर आता होणार आहे. त्याचबरोबर MPSCच्या ज्या पण काही परीक्षा आहेत, कंबाईनची पण परीक्षा आहे ती देखील होणार आहे. तर परीक्षा या 3 महिने 2 महिने मागे पुढे असं झाल्या पण एक्झाम मात्र घेण्यात आलेले आहेत. तर ही तुमची जी परीक्षा आहे तिची पण ॲडव्हर्टाईज यावर्षी येईल आणि तुमचा परीक्षा देखील या ठिकाणी होऊन जाईल. कोरोना असल्यामुळं प्रशासकीय अडचणी येत आहेत. सरकारला प्रत्येक गोष्टीमध्ये अडचणींचा सामना करावा लागतो आहे. त्याच्यामुळे कमी जास्त कालावधी जरी झाला तरी तुमच्या पेपरची ॲड पण येईल आणि तुमचे पेपर देखील त्या ठिकाणी होतील. कदाचित कालावधी हा 2 महिने 3 महिने असा असू शकतो पण तुमचा पेपर आणि तुमची जी काही ॲडव्हर्टाईज आहे ती नक्कीच या ठिकाणी येईल. तर मुलांनी निगेटिव्ह असा विचार करू नये की पेपर होणारच नाही आणि आता व्हॅकन्सीजच नाही येणार. असा निगेटिव्ह विचार करून तुम्ही तुमचा त्याचा अभ्यासावर त्याचा परिणाम होऊ देऊ नका. ज्या मुलांचा अभ्यास झालेला आहे किंवा ज्या मुलांना असं वाटतं की मला सराव पण करायचा आहे अशा मुलांनी ऑनलाईन ज्या टेस्ट आहेत हे ॲप डाउनलोड करून त्या ठिकाणी सोडवायचे आहेत. या टेस्टचे पॅकेज जे आहेत ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगते. तर बघा, टेस्ट सिरीजमध्ये पहिलं जे पॅकेज आहे ते 150 रुपयाचं आहे आणि त्याच्यामध्ये 12 टेस्ट आणि 8 फुल टेस्ट असतील. 4 विषयानुसार टेस्ट त्या ठिकाणी तुम्हाला मिळतील. तसेच बघा, 250 रुपयाला तुम्हाला 25 टेस्ट देण्यात येत आहेत. त्याच्यामध्ये 17 फुल टेस्ट आहेत आणि 8 विषयानुसार त्या ठिकाणी तुम्हाला टेस्ट भेटणार आहेत. बघा, 250 रुपयामध्ये तुम्हाला 25 टेस्ट भेटतात. प्रत्येक टेस्ट तुम्हाला फक्त तिथं 10 रुपयाला मिळणार आहे. तर बघा, प्रत्येक टेस्ट जर तुम्हाला तिथं 10 रुपयाला भेटत असेल तर अतिशय माफक दरामध्ये आम्ही हे टेस्ट उपलब्ध करून दिला आहे जेणेकरून ग्रामीण भागातील मुलं देखील या ठिकाणी जी टेस्ट आहे ती त्या ठिकाणी सोडवतील. पुढचं पॅकेज बघा, 300 रुपयाचं आहे आणि त्याच्यामध्ये 50 टेस्ट, 28 फुल टेस्ट आणि 12 विषयानुसार टेस्ट मी तिथे दिलेले आहेत. 500 रुपयामध्ये 100 टेस्ट तुम्हाला मिळतील आणि याच्यामध्ये 80 फुल टेस्ट आहेत आणि 20 विषयानुसारचा टेस्ट तिथे आहेत. जे 100 टेस्ट विकत घेणार आहेत त्यांना ईबुक देण्यात येणार आहे रीडसाठी. तर बघा, अतिशय माफक दरामध्ये आम्ही या टेस्ट मुलांसाठी उपलब्ध करून दिलेले आहेत. ज्यांना कुणाला या टेस्ट घ्यायच्या असतील त्यांनी Google पे किंवा फोनपे पेमेंट सिस्टीममध्ये जाऊन त्या ठिकाणी पे करून या टेस्ट विकत घ्यायच्यात. सर्वात आधी तुम्हाला OOAcademy हा जो ॲप आहे तर डाउनलोड करा किंवा इथे मी
स्कॅन करायचा आहे तो कोड, त्याच्यावरूनही तुम्ही तिथे डाउनलोड करून घेऊ शकताय. तुम्हाला जर अधिक माहिती हवी असेल तर त्या ठिकाणी हे नंबर तुम्ही नोट डाऊन करून घ्या. या नंबरवरती संपर्क करून तुम्ही तुमच्या अडचणी आम्हाला सांगू शकता. आम्ही तुमच्या शंकांचं निरसन त्या ठिकाणी करू. मनामध्ये असं निगेटिव्ह विचार आणू नका की ॲडव्हर्टाईज येणार नाही आणि नाही येणार, असं नाही तसं नाही. तुम्ही बघत असाल की स्पर्धा खूप आहे. तुम्ही आत्तापासून जरी अभ्यास केला, पेपर 3 महिन्यांनी होऊ द्या, नाहीतर 4 महिन्यांनी किंवा 6 महिन्यानंतर, स्पर्धा ही तितकीच असणार आहे. इनफॅक्ट स्पर्धा जी आहे ती नंतर पुढच्या वर्षी देखील किंवा एक्झाम एंडिंगला या वर्षाच्या एंडिंगला अजून एक्झाम वाढणार आहे. तर स्पर्धेमध्ये जी काही स्पर्धा आहे ती तर वाढतच जाणार आहे ना. मग तीच मुलं यात पास होतील ज्यांचा सराव सर्वात जास्त असेल, आणि जी मुलं त्या परीक्षेसाठी पात्र असतील तीच मुलं त्यामध्ये सिलेक्ट होतील. मग ॲडव्हर्टाईज कधी येईल आणि ॲडव्हर्टाईज येणारच नाही, आम्ही सरावच नाही केला पाहिजे, असे मनात निगेटिव्ह विचार न आणता तुम्ही तुमचा सराव करा. कारण तुम्ही कधीही पेपर होऊ द्या, स्पर्धा ही तितकीच असेल. स्पर्धा ही अजून वाढणार आहे, कारण कोरोनामुळे बऱ्याच जणांचे जॉब गेलेले आहेत. तर सरकारी नोकरीकडे मुलांचा कल जो आहे तो इथे वाढलेला आहे. तर बघा मित्रांनो, जास्तीत जास्त सराव करा, जास्तीत जास्त टेस्ट सोडवा, निगेटिव्ह विचार करू नका आणि तुमचा जो अभ्यास आहे तो दररोज व्यवस्थित सुरू ठेवा. कोणतीही परीक्षा पास करण्याकरता आपला सराव हा जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आपल्याला त्या ठिकाणी असतो. तर त्याच्यासाठीच जी मुलं वनरक्षक भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी जो काही सराव आहे, जे प्रश्न त्यांना सोडवायचे आहेत, त्याच्यासाठी एक ॲप आहे, OO अकॅडमी ॲप, दॅट इज ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमी. तर या ॲपमध्ये तुम्हाला जे पेपर आहेत ते काही पेपर तुम्हाला फ्री सोडवण्यात येतील, तर काही पेपर तुम्ही पेड करून त्या ठिकाणी सॉल्व करू शकताय. हे जे ॲप आहे तुम्हाला प्ले स्टोअरवर जाऊन डाउनलोड करायचं आहे. याच्यामध्ये मोफत ऑनलाईन टेस्ट आहेत, व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह क्लासेस, सर्व काही तुम्हाला तिथे मिळून जाईल. तसेच तुम्हाला वनरक्षक भरतीशी रिलेटेड जे काही पेपर्स असतील ते पण तुम्हाला त्या ठिकाणी सोडवण्यात येतील. प्ले स्टोअरला जाऊन तुम्ही OA असं त्या ठिकाणी सर्च केलं तर तुम्हाला ते ॲप मिळून जाईल. तर तुम्हाला तिथे डाउनलोड करून घ्यायचं आहे. तसेच बघा, हे जे ॲप आहे त्या ॲपमध्ये टेस्ट ज्या आहेत त्या वनरक्षक भरतीच्या ऑनलाईन टेस्ट सिरीज त्या ठिकाणी दिलेल्या आहेत, आणि काही टेस्ट फ्री आहेत आणि काही पेड अशा टेस्ट आहेत. जर तुम्हाला 25 टेस्ट त्या ठिकाणी घ्यायच्या असतील, त्या प्रत्येक टेस्टमध्ये 100 प्रश्न त्या ठिकाणी असतील, तर ती जी टेस्ट आहे ती 250 रुपयाला त्या ठिकाणी तुम्हाला भेटून जाईल. 25 टेस्ट या 250 रुपयाला म्हणजे 250 रुपयाला मिळणार आहेत. म्हणजे प्रत्येकी जर एक टेस्ट बघितली तर तुम्हाला एक टेस्ट ही 10 रुपयाला त्या ठिकाणी भेटणार आहे. तर खूप कमी आणि खूप स्वस्त आणि माफक दरामध्ये आम्ही ह्या टेस्ट ठेवलेल्या आहेत. तुम्ही जर त्या टेस्ट घेतल्या आणि जर त्या सोडवल्या तर तुमचा जो अभ्यास आहे तो त्या ठिकाणी कंप्लीट होईल. जेवढा जास्त तुम्ही सराव कराल तेवढे जास्त मार्क्स तुम्हाला त्या ठिकाणी भेटतील. तर ज्यांना कुणाला त्यांचा अभ्यास जो आहे तो कितपत झाला आहे किंवा सराव जास्तीत जास्त करायचा आहे, अशा मुलांनी ही जी टेस्ट आहे ते विकत घ्या आणि जास्तीत जास्त त्या टेस्टचा त्या ठिकाणी सराव करा. आणि हे जे त्या ठिकाणी जे प्रश्न आहेत त्याचं विश्लेषण पण तुम्हाला तिथंच दिलं गेलं आहे. विश्लेषण दिल्यामुळं काय होईल की जेव्हा एखादा नवीन प्रश्न तयार होत असतो किंवा एखाद्या वेळेस रिलेटेड क्वेश्चन्स तिथे येतो, तेव्हा आपलं जे आन्सर आहे ते आपल्याला त्या ठिकाणी लगेच क्लिक करता येतं. म्हणून आम्ही त्या ठिकाणी विश्लेषण देखील तिथं दिलेलं आहे आणि त्याची PDF फाईल पण आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे. जर तुम्हाला टेस्टच्या ॲपबद्दल किंवा टेस्टबद्दल काही मनात शंका असतील तर त्या विचारण्यासाठी आम्ही खाली संपर्क क्रमांक पण दिलेला आहे. तर तो तुम्ही त्या ठिकाणी नोट डाऊन करून घ्या, 9403 57 28 14. तर या नंबरवरती तुम्ही संपर्क साधून तुमच्या जर काही शंका असतील तर त्या ठिकाणी विचारू शकता. तुमच्या शंकांचं निरसन त्या ठिकाणी केलं जाईल. तर जास्तीत जास्त मुलांनी टेस्ट विकत घ्या आणि तुमचा जो अभ्यास आहे, जो सराव आहे तो त्या ठिकाणी कंप्लीट करून घ्या. ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमीला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज त्या ठिकाणी सबस्क्राईब करा. तसेच नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवरती प्रेस करा, जेणेकरून आमचे न्यू अपडेट्स व्हिडिओ जेव्हा येतील तेव्हा त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला भेटतील. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच त्याला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्समध्ये त्याला शेअर करा. तुमच्या जर काही सूचना असतील तर त्या ठिकाणी कमेंट करा. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.